नाही. आणि एकमेव जर असं थिएटर असेल जळगावमध्ये तर त्याचं भाडं थोडं कमी असायला पाहिजे आणि त्यातूनही पाहताय की एसीची ही अवस्था आहे. तर मग त्या अर्थाने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधून किंवा संचालक जे आहेत या थिएटरचे जे कोणी कार्यकारी लोक आहेत कार्यकारिणीवर, त्यांनी याचा खूप साकल्याने विचार करावा की एवढं भाडं ठेवणं खरंच एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला परवडतं का. आणि तसं जर नसेल आणि निवड काहीतरी काय म्हणतो आपण त्यांना, नाही आमची तशी नियमावली आहे असं सांगून जर असं होत असेल तर त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे. तुमच्यातले अनेक सुज्ञ जाणकार लोक आहेत तर त्यांनी सुद्धा थोडासा पाठिंबा यांना द्यायला पाहिजे. त्याच्यातून नाट्य चळवळ जास्त चालू राहील, तुम्हाला चांगली चांगली नाटकं पाहता येतील. धन्यवाद. इतकं सुंदर नाट्यगृह आहे, अशी फार कमी नाट्यगृह मुंबईमध्ये आहेत की इतकी सुसज्ज आणि चांगली स्वच्छ नाट्यगृह. हा, आता हा ऍक्च्युली मॅनेजमेंटचा भाग आहे. याच्यामध्ये कलाकार काय बोलणार, कारण कलाकारांना तर आतमध्ये पाणी मिळत आहे. हा हा हा, बरोबर. नाही पण मला काय वाटतं माहिती आहे ना, म्हणजे मॅनेजमेंट म्हणून यांचा याच्यात पुढाकार असला पाहिजे. पण पुन्हा तेच म्हटलं की ही तुमच्यातनं जोपर्यंत काही लोक बोलत नाहीत ना, जोपर्यंत तुम्ही ती मागणी पुढे नेत नाही ना, तोपर्यंत ते लोकही विचार करणार नाहीये. काय होतं, चालढकल करणं हा आपल्या देशाचा स्वभाव आहे की चालतंय ना चालू ठेवा, कोणी काही बोलत नाही येत ना, चला चालू ठेवा पुढे. तर त्याच्यातून मला असं म्हणायचं की जर तुम्ही एवढ्या संख्येने इथे येताय, तुम्ही एवढं तिकीट काढून येताय, तुम्ही नाटकाचा आनंद घेताय, तर तुम्हाला पाणी, चहा या ज्या मिनिमम आवश्यक ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याकडे मागणी केली पाहिजे. तुम्ही आणि हे असं मिळून तुम्ही त्यांना भेटून तुमच्या काही तक्रारी आहेत त्या मांडल्या पाहिजेत असं वाटतं मला. ठीक आहे, आता आपण पुढे नाटकाचा आस्वाद घ्या कारण ते जास्त महत्वाचं आहे आता. थँक्यू सो मच. दादा, आपण या विषयावर नक्की बोलू. या संस्थेचे संचालक या ठिकाणी येत आहे, त्यांच्याशी तुम्ही जर हा विषय बोलला तर मला असं वाटतं ते सगळं क्लिअर होईल. आपण पुढे आनंद घेऊ या नाटकाचा. थँक्यू सो मच. थँक्यू.